नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण ठाणे महानगरपालिका भरतीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसची सिरीज सुरू केली आहे. या अगोदर आपण 2 पार्ट अपलोड केले आहेत आणि आजचा तिसरा पार्ट आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा ठाणे महानगरपालिकेची तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, तर्क या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. तर तर्कच्या जोडीने येतो वितर्क हा शब्द. तर्क वितर्क. विसंवादच्या जोडीने येणारा शब्द संवाद. संवाद विसंवाद. तर विवेचन. विवेचन या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचं परीक्षण करणे किंवा निरीक्षण करणे किंवा त्यालाच स्पष्टीकरण करणे असं म्हणता येते. दुसरा प्रश्न, पुढीलपैकी ढग शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. ढग या शब्दाचा समानार्थी शब्द नीरद हा आहे. त्यात नीरस म्हणजे ज्याच्यामध्ये रस नसतो ते. नीरज. नीरज म्हणजे कमळ. कमळाला समानार्थी शब्द म्हणून नीरज वापरला जातो किंवा यालाच नीर म्हणजे पाणी आणि म्हणजे जन्मणारे म्हणजे पाण्यात जन्मलेले जे की कमळ असतं. त्यानंतर नीरव. नीरव म्हणजे शांत किंवा ध्वनिविहीन. तिसरा प्रश्न, तो घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हा भावकर्तरी प्रयोग आहे. कशामुळं? जर वाक्यामध्ये सांजावले, उजाडले असे जर शब्द आले असतील तर तो भावकर्तरी प्रयोगाचे उदाहरण असतो. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आहे. चौथा प्रश्न, कला वैभव या शब्दाचा समास ओळखा. आता याचा अर्थ काय होतो? कलेचे वैभव. कलेचे आणि इथं चाची चेच्या म्हणजे षष्टी विभक्तीचे प्रत्यय लागले आहेत. तर विभक्तीचा प्रत्यय आहे म्हणून हा समास आहे विभक्ती तत्पुरुष. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पाचवा प्रश्न, प्रमाण लेखनानुसार योग्य शब्द शोधा. तर पर्जन्य षटकोनाचं पाहिजे म्हणून ऑप्शन हे एक कट होईल. त्यानंतर तिसऱ्या म्हणजे काय? पर्जन्य हे पण चुकीचं आहे. पर्जन हे पण चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आहे. पर्जन्य वृष्टी. सहावा प्रश्न, यथावकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोण शोधा. यथा अवकाश म्हणजे थोड्या वेळाने, काय कालावधीनंतर. त्याचा विरुद्धार्थी काय होईल? तत्क्षणी किंवा लगेच. त्यानंतर गुंगारा. गुंगारा या शब्दाचा अर्थ होतो गुणगुणणे. सातवा प्रश्न, अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा. वडील आणि मुलगी यांच्या नात्याची भावपूर्णता या कथेतून प्रवाहित झाली आहे. तर काय चुकीचं आहे? हे शब्द चुकीचा आहे. भावपूर्णता हे नाही तर भावपूर्णता असायला पाहिजे होतं. लेखकाच्या कथा जीवनांच्या चिरंतर मूल्यांचा शोध घेतात. आता इथे 2 शब्द चुकीचे आहेत. जीवन म्हणजे इथं दुसरी वेलांटी असते आणि मूल्याला पण दुसरा उकार असतो म्हणून हे दोन्ही शब्द चुकीचे आहेत. चौथ्या वाक्यामध्ये आपली जडणघडण शेवटी कशावर अवलंबून असते. ही वाक्यरचना चुकीची आहे. योग्य तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. या लेखात निसर्गाचा परदेशातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अनुभव आहे. आठवा प्रश्न, अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा. त्याच्या उज्ज्वल यशाचे रहस्य, त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि उत्तम मार्गदर्शन. आता इथं पराकाष्ठा दिले नाही, इथं पराकाष्ठा असतं म्हणून हे शब्द चुकीचा आहे. याच्यामध्ये काय चुकीचं आहे? उज्ज्वल यशाचे रहस हा शब्द चुकीचा आहे. त्याच्या उज्ज्वल यशाचे इथं यशाचे असायला पाहिजे होतं म्हणून हा शब्द चुकीचा आहे. तिन्ही चुकीचे आहेत, फक्त करेक्ट 2 आहे. 9वा प्रश्न, आपल्याकडील थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे या अर्थाची म्हण सांगा. याला म्हणतात कानात बुगडी आणि गावात फुगडी. त्यानंतर दुसरी म्हण आहे एकादशीच्या घरी शिवरात्र. याचा अर्थ होतो गरिबी किंवा उपासमार. काप गेले भोके राहिली. याचा अर्थ मूळ वस्तू नष्ट होऊन फक्त तिचा अवशेष शिल्लक राहणे. उचल पत्रावळी तर म्हणे जेवणारी किती. या म्हणीचा अर्थ होतो काम झाल्यावर पुन्हा कामाची चौकशी करणे. 10वा प्रश्न, आपला परिसर स्वच्छ ठेवा या वाक्याचे विद्यार्थी वाक्य ओळखा. विधानार्थी आपला परिसर स्वच्छ ठेवावा हे होईल योग्य. आता खालचं का होणार नाही? अस्वच्छ म्हणजे स्वच्छचं अस्वच्छ. विधान पूर्ण अर्थच बदलून टाकला त्यांनी म्हणून हे होणार नाही. आपला परिसर अस्वच्छ ठेवू नका. नका म्हणजे हा इथं नकारार्थी वाक्य केलं, आपल्याला विधानार्थी म्हणले पण हे पण चुकीचं आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणार की नाही हे पण विद्यार्थी वाक्य होणार नाही, हे पण चुकीचं आहे. 11वा प्रश्न, अनेक नोटा डॅशचा समूह दर्शक शब्द शोधा. तर नोटाला समूह दर्शक शब्द कोणता आहे? थप्पी. त्यानंतर टोळी
टोळी हा चोरांसाठी वापरतात, चोरांसाठी टोळी. त्यानंतर घोष, घोष हा द्राक्षासाठी, द्राक्षांचा घोष. 12वा प्रश्न, तटपुंज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. तटपुंज म्हणजे खूप अल्प किंवा कमी प्रमाणात. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य आहे. 13वा प्रश्न, द्विजी निषिधा पासाव म्हणिजेले या वाक्यातील प्रयोग ओळखा. म्हणिजे, करिजे, बोलिजे म्हणजे ज्या वाक्यात जे हा शब्द येतो ते वाक्य पुराण कर्मणी प्रयोगाचं असतं. ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आहे. 14वा प्रश्न, दिमाग या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. दिमाग म्हणजे तोरा. ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आहे. 15वा प्रश्न, पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. आता अष्टभुज हे समासाचे उदाहरण आहे. अष्टभुज यामधून एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीचा बोध होतो. जर दुसऱ्या व्यक्तीचा बोध होत असेल तर ते बहुव्रीही समासाचं उदाहरण असते. त्रैलोक्य, इथे काय पहिलं त्रय आहे म्हणजे पहिल्यांदा संख्या विशेषण आलं आहे. जर संख्या विशेषण आले असेल तर ते द्विगु समासाचे उदाहरण असतं. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. साठी हा चतुर्थ विभक्तीचा प्रत्यय आहे. हा काय विभक्ती तत्पुरुष समास झाला. पुढील प्रश्न पाहूया. 16वा प्रश्न, बुलंद या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बुलंद म्हणजे भव्य. 17वा प्रश्न, तिळपापड होणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तिळपापड होणे म्हणजे अतिशय संताप येणे. 18वा प्रश्न, किती चांगले गाते ती याचे विधानार्थी वाक्य ओळखा. आता विधानार्थी करायचं आपल्याला. ती फारच चांगले गाते हे विधानार्थी होईल. ती फार वाईट गाते, वाक्याचा अर्थ बदलला म्हणजे हे चुकीचं आहे. ती चांगली गाते का हा प्रश्नार्थी अर्थ निघतो याच्यातून, हे पण चुकीचं आहे. ती चांगली गात नाही हा नकारार्थी आहे, आपला विधानार्थी विचारलाय म्हणून हे तर होणार नाही. 19वा प्रश्न, जठर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. जठर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे युवक. 20वा प्रश्न, त्याला हा प्रदेश सोडावा लागतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हा कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. कशावरून? आता इथे कर्ता आहे तो किंवा त्याला, हा ला प्रत्यय लागला आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. हे पण ऑप्शन कटला, हे पण कटला, 2 राहिले. सोडावा लागतो, सोडावा लागणारा प्रदेश, इथे कर्म प्रदेश आहे. प्रदेशला कोणताही प्रत्यय लागला नाही. जर प्रत्यय लागला नसेल तर तो कर्मणी प्रयोग. दाती तृण धरणे या वाक्याचा योग्य अर्थ सांगा. याचा अर्थ होतो शरण जाणे. 22वा प्रश्न, मिलाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. मिलापचा विरुद्धार्थी शब्द होतो फाटाफूट. ऐक्य हा समानार्थी आहे, मेळ पण समानार्थी आहे. 23वा प्रश्न, अंबर शब्दाचे योग्य अर्थ सांगा. अंबर म्हणजे आकाश, वस्त्र. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य आहे. पुढीलपैकी कोणता शब्द रावणचा समानार्थी शब्द नाही. तर दशभुजा म्हणजे 10 भुजा असणारा हा समानार्थी नाहीये. दशग्रीव म्हणजे 10 डोके असणारा. दशानन म्हणजे 10 तोंडे असणारा आणि लंकेश म्हणजे लंकेचा राजा. हे तीनही रावणाचे समानार्थी शब्द आहेत. तर दशभुजा समानार्थी नाहीये. 25वा प्रश्न, सर्व विद्यार्थ्यांनी उद्या लवकर यायचे आहे. वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा. तर उद्देश्य विभाग हा कर्त्याला म्हणतात. आता इथं लवकर येणारे कोण आहेत? विद्यार्थी. आता त्याच्यासोबत सर्व म्हणजे उद्देश्य विभागामध्ये 2 येतात, सर्व विद्यार्थी. विद्यार्थी याचंच विशेषण, विद्यार्थ्यांचं काय? सर्व. म्हणजे हे उद्देश्य विभागामध्ये दोन्ही येतात, एकतर कर्ता आणि कर्त्याविषयीचं विशेषण. तर विद्यार्थी कर्ता आहे आणि कर्त्याचं विशेषण हे सर्व. म्हणजे हे दोन्ही पण उद्देश्य विभागामध्ये, विद्यार्थी आणि सर्व. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.